एका खूप मोठ्या जंगलात एक कावळा राहायचा. एकदा उन्हाळ्याचे दिवस होते. खूप कडक ऊन पडले होते आणि सगळीकडचे पाणी आटून गेले होते. त्या कावळ्याला खूप तहान लागली होती. तो पाण्याचा शोध घेण्यासाठी इकडे तिकडे उडू लागला. उडता उडता तो खूप दमला होता, पण त्याला कुठेच पाणी दिसत नव्हते. त्याला वाटले की आता आपण तहानेने मरून जाऊ की काय. तेवढ्यात त्याला एका झाडाखाली एक माठ म्हणजे मातीचे भांडे दिसला. कावळा आनंदाने खाली उतरला आणि माठाजवळ गेला. त्याने माठात डोकावून पाहिले तर काय, माठात पाणी तर होते, पण ते अगदी तळाला होते. कावळ्याने आपली चोच माठात घातली, पण त्याची चोच पाण्यापर्यंत पोहोचू शकली नाही. कावळा विचारात पडला, आता काय करावे. पाणी तर समोर आहे, पण मी ते पिऊ शकत नाही. पण तो कावळा हार मानणारा नव्हता. तो खूप चतुर होता. त्याने आजूबाजूला पाहिले, तिथे त्याला खूप सारे छोटे छोटे खडे म्हणजे दगड पडलेले दिसले. त्याला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या चोचीने एक एक खडा उचलला आणि माठात टाकायला सुरुवात केली. जसे जसे खडे माठाच्या तळाला साचू लागले, तसे तसे पाणी हळूहळू वर येऊ लागले. कावळ्याने सातत्याने कष्ट केले आणि खूप सारे खडे माठात टाकले. शेवटी पाणी माठाच्या तोंडापर्यंत आले. कावळ्याने मनासारखे पाणी प्यायले आणि आपली तहान भागवली. तो आनंदाने काव काव करत पुन्हा आकाशात उडून गेला. या गोष्टीचे तात्पर्य, मॉरल ऑफ द स्टोरी, जिथे जिद्द असते तिथे मार्ग सापडतो, किंवा संकटाच्या वेळी बुद्धीचा वापर केल्यास यश नक्कीच मिळते.